तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा आहे मराठी सण, वर्षाचा पहिलाच सण म्हटलं रेडी तर व्हायलाच हवं. मस्त छान अशी साडी घातली आणि त्यानंतर मी मेकअप माझा चालू केला. साधा सिंपलच माझा मेकअप होता. असं काही फारसं मी जास्त मेकअप वगैरे करत नाही. साडीवरती ना दागिने जास्त असतील ना खूप छान वाटतं मला आणि मी खरंच जास्त दागिने घालते कारण मला आवडतं ते. मेकअप फारसा करत नाही पण ज्वेलरी मी खूप घालते कारण ती मला छान वाटते म्हणून. त्यानंतर पटापट मेकअप आवरून घेऊया कारण गुढीची पूजा पण करायची होती. त्यात स्वामीचा जरा किरकिर चालू होती. असं काय असतं ना की लहान मुलं रडतातच आणि स्वामी तर आज खूप सकाळपासून किरकिर करतो आहे. त्यामुळे म्हटलं पटापट आवरते माझं. त्यानंतर मी घेतली गुढीची पूजा करण्यासाठी. छान अशी गुढीची पूजा वगैरे झाली आणि खूप छान वाटत होतं. स्वामीने तर खूप एन्जॉय केलं. सकाळपासून तो कुर्ता घालून होता पण नंतर गरम झालं. त्यानंतर ड्रेस सगळं काढून ठेवला आणि रडायला लागला. त्यामुळे स्वामीचे काही जास्त फोटो वगैरे काढले नाहीत. जे काय आहे ते फक्त गुढीचेच काढले. छान अशी गुढीची पूजा वगैरे झाली माझी. त्यानंतर थोडं मी बाहेर गेली होती आणि स्वामी घरी होते त्यांच्या पप्पाकडे आणि मी येताना ना त्याचा भाव करतो आणि मम्मा आली की पाहून खूप जाम खुश होतो. हे माझं वादळ ना आज खूप थकलं होतं आणि खूप रडत होतं की त्यामुळे आज लवकर झोपून गेला. जेवला पण नाही, काही पण नाही, झोपून गेला. त्यानंतर मी पारायण करायला बसले कारण माझं पारायण चालू होतं. म्हटलं स्वामी झोपला आहे, घरात शांतता पण आहे, त्यामुळे पारायण करायला घेतलं मी. आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झालं. मी कधी कोणत्या देवावरती विश्वास ठेवला नव्हता पण स्वामी महाराजांवरती ना माझा खूप विश्वास आहे. स्वामींनी मला खूप सावरलं, खूप स्वामींनी साथ दिली. त्यानंतर आज गुढीपाडवा असल्यामुळे विशेष जेवण होतं. स्पेशल मेनू होता पुरणपोळीचा. पुरणपोळी होती, कटाची आमटी, पापड, बटाट्याची भाजी असा मागचा बेत होता. पापड तरी काय पाहिजे होतं कारण स्वामीनेच अर्धे खाऊन ठेवले आणि तसाच तो झोपून गेला. जेवला नाही, फक्त पापड खाल्ले आणि झोपला. त्यानंतर आम्ही दोघं पण जेवायला बसलो आणि पुरणपोळी एकदम छान झाली होती. सगळे मला विचारतात, ताई तुमचं गाव कोणतं, तुम्ही कुठं राहता? तर माझं गाव कोल्हापूर आहे आणि मी मुंबईमध्ये राहते, नवी मुंबईमध्ये राहते आणि माझं गाव हे कोल्हापूर आहे. मी एकदा लास्टच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, तरी खूप लोकांचे कमेंट होते तर मी सांगते आता. त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं. म्हटलं किचन आता आवरून घेऊया. जेवणामध्ये ना स्पेशल मेनू असेल ना तर स्पेशल भांडी पण असतात. खूप स्पेशल भांडी असतात आणि एवढी घासून कंटाळा आला मला की शेवटी थकले आणि मी दुपारी थोडा वेळ झोपून घेतलं. छान झोप घेतली. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. तर कुठे चालले हे तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. चलो बाय. श्री स्वामी समर्थ.